राज्यातील राजकारणात मोठी घडामोड. अतिक्रमण धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे. 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर राहणाऱ्यांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आता प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत बोलताना राज्यातील अतिक्रमण धारकांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेला शब्द आता पूर्ण केला जात आहे. 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर राहणाऱ्या नागरिकांना पट्टे वाटप करण्यात येणार असून राज्यातील सुमारे 15 लाख कुटुंबांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, जो विकासनामा दिला होता, त्यावेळी शब्द दिला होता की महाराष्ट्राच्या जी जनता आहे, जी सरकारी जागेवर राहतं, जे नागरिक राहतं, त्या नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे मिळावे, त्यांच्या घराचा बांधण्याचा मार्ग मोकळा व्हावा, याकरता आम्ही मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला. आमच्या महसूल खात्याने एकंदरीत पॉलिसी तयार केली आणि आता महाराष्ट्रामध्ये जे लोक 2011 पूर्वी सरकारी जागेवर राहतात, शहरामध्ये असतील, ग्रामीणमध्ये असतील, त्या सर्वांना त्यांचे कायमस्वरूपी पट्टे देणे आणि त्यांच्या घराची रजिस्ट्री करून देणे, केवळ पट्टाच नाही तर पट्ट्याची रजिस्ट्री करून द्यायचा निर्णय घेतला आणि 1000 रुपयात पट्टाची रजिस्ट्री होणार आहे. फक्त 1000 रुपयामध्ये आम्ही जो पट्टा मिळाला तो रजिस्टर करून देणार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला त्यांचं घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. आधीच्या काळामध्ये फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्याच लोकांना पट्टे वाटप करायचो, आता सरसकट सर्वच लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या अमरावतीमध्ये जवळपास 22-23 हजार परिवाराला या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 15 लाख नागरिकांना, परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होईल. या राज्यातले सर्वच अतिक्रमणधारक लोकांना या ठिकाणी घरं बांधता येतील आणि ज्या लोकांना SRA स्कीम करू पाहिजे असेल त्या सर्वांनी ग्रुप म्हणून SRA स्कीम ते करू शकतील. पण आता या राज्यात हा निर्णय घेतला आहे, कुणी बेघर राहणार नाही, कुणालाही रस्त्यावर या लागणार नाही, सर्वांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एखाद्या वेळी जर काही घरं आपण कायदेशीर करू शकणार नाही, पूर संरक्षण भिंती आहेत किंवा फ्लड डॅमेज एरियात बसलेले आहे किंवा ज्या ठिकाणी कायदेशीर करता येणारच नाही, अशांना सुद्धा दुसरीकडे त्यांना त्यांचे प्लॉट वाटप करून त्यांनाही घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासोबत भोंदू बाबांवर कारवाई, जयंत पाटील प्रकरण आणि चाकणकर यांचा राजीनामा यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राज्यात वाढत असलेल्या भोंदूबाबांच्या प्रकारांवरही बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई व्हायला हवी असंही त्यांनी स्पष्ट केले. या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमधल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं, त्यांच्या भावना याच म्हणतील की बाबा अशा आधुनिक महाराष्ट्रात, विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भोंदूगिरी आणि भोंदूबाबा तयार होत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. ही महाराष्ट्राचीच भावना आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे. जयंत पाटील यांच्या चाकणकर प्रकरणातील कारवाईचा मागणीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की अनेक नेते विविध ठिकाणी भेट देतात, फोटो काढतात, परंतु त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती असतेच असे नाही. कधी भक्तिभावातून लोक फोटो काढतात, त्यामुळे फोटो काढणाऱ्यांवर दोष टाकणे योग्य नाही. मात्र लोकांचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अनेक लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकतात त्याबद्दल तेव्हा जात असतात, त्यांना नमस्कार करत असतात, त्यांचे फोटो काढत असतात, तेव्हा काही माहीत नसतं कोणाला. आता कोण कसं आहे काय माहिती असतं, पण जेव्हा त्याचे असे प्रताप येतात बाहेर तेव्हाच कळतं माणसाला भोंदूगिरी आहे म्हणून. कधी कधी व्यक्ती हा भक्ती प्रेमामध्ये या ठिकाणी कोणाबद्दल फोटो काढतात, नमस्कार करतात, पण त्याचा गैरफायदा असा घेतला जाईल तर त्या गैरफायदा जो घेतो त्याची दोष आहे, बाकी फोटो काढण्याचा का दोष आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरहरी झिरवाळ प्रकरणात निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आरोप झाल्यानंतर चौकशी सुरू असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबतही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तपासामध्ये एक धक्कादायक माहिती अशी आली की हवाला पण चालवत होता हा भोंदूबाबा. नाही, त्याच्या अनेक माहिती आल्या आहेत. सरकार योग्य कारवाई करत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही दिली आहे. नाही, तो तर प्रश्न आधीच आम्ही सांगितलं की मी कालही बोललो की सुनेत्राताई पवारजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या बाबीचा निर्णय करायचा आहे. तेच सांगतोय की त्याबद्दलचे पुरावे, त्याबद्दलची सत्यता, त्याबद्दल असलेलं काहीतरी काय खरं आहे काय खोटं आहे, त्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तपासतील आणि उपमुख्यमंत्री शेवटी सुनेत्रा पवारजी त्यांच्या पक्षाचा निर्णय करतील. अतिक्रमण धारकांसाठी मोठा दिलासा, तर दुसरीकडे भोंदूबाबांवर कारवाईची मागणी. राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.